पप्पा. हा बाळा, एक मिनिट मला काम चालू आहे. पप्पा मला एक सांगायचं होतं. एक मिनिट. हा ओके, हा बोल. हा सांग बा, काय सांगायचं होतं. ये बस. अभ्यास झाला का तुझा? हो, अभ्यास झाला पप्पा माझा. आज थोडंसंच होमवर्क होतं. मी ना आज आज ना स्कूलमध्येच जास्त होमवर्क केलं होतं, तर स्कूलचं जास्त होमवर्कच नाही राहिलं मला, मग पटकन झालं. पप्पा, माझ्या स्कूलमध्ये ना मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग. तर दोघांना पण यावं लागते, मम्मीला आणि पप्पांना. दोघांना पण यायचं आहे. तर मम्मीला फोन लावूया ना की माझ्या स्कूलमध्ये मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग, तर तू ये म्हणून. काय काम आहे? मी येणार तुझ्या स्कूलला. कधी आहे मीटिंग? उद्या आहे का? परवा आहे मीटिंग, पण मम्मीला पण कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे, मम्मी आणि पप्पा दोघं पण कंपल्सरी आहेत. बेटा सांगून द्यायचं, माझी मम्मी घरी नाही म्हणा, बाहेर गावी गेली आहे. मी येणार परवाच्या दिवशी. परवा दिवशी कितीला? पप्पा ऐकत पण नाहीत. म्हटलं आता मीटिंगचा बहाणा करून मम्मीला बोलवायला लावते. आता करमत पण नाही आहे ना, मम्मी नाही आहे तर पप्पाला तर कसं सांगू. राणी, किती वाजता आहे म्हटलं मीटिंग? 1 वाजता. पप्पा पण कंपल्सरी आहे ना, मम्मीला ये ना. मम्मीला फोन लावून सांगूया ना आपण की माझ्या स्कूलमध्ये मीटिंग आहे, तुला यावं लागतं. कोणी सांगितलं तुला हे कंपल्सरी आहे म्हणून? नोट आली का? दाखव, नोटीस दाखव. कुठे? नोटीस रायटिंग मध्ये नाही दिली, ओरली सांगितली त्यांनी, तोंडाने सांगितलं की या मीटिंगला पॅरेंट्स कंपल्सरी आहेत असं म्हटलं त्यांनी. पॅरेंट्स कंपल्सरी आहेत. बापरे, मिस पकडलं त्यांनी, तर पप्पा मला ओरडतील. पॅरेंट्स मी येतो ना बेटा, पॅरेंट्स मध्ये पप्पा येणार ना. असं थोडी लिहिलंय, सांगितलं त्यांनी की मम्मीला येणार पप्पाला येणार. असं कुठं असते का? दोघांचं होत असते का मीटिंगला जाणं? एरवी पण आम्ही दोघं जण येतो का? एकदम मम्मी येते एकदम मी येतो ना. जा मग, परवाच्या दिवशी मी येईल. उद्या मला आठवण देशील. ओके पप्पा. आता काय म्हणू. आता तर मी म्हटलं ना तर पप्पा स्कूलमध्ये आल्यावर टीचरला बी म्हणतील की तुम्ही असं म्हटलं का मम्मी आणि पप्पा दोन्ही पाहिजेत. माझं खोटं पकडलं जाईल. नको राहू दे, मला टीचर पण ओरडतील घरी खोटं बोलली म्हणून. पण मी आता काय बहाणा लावू की मम्मीला बोलवायचा. राणी बेटा, दरवाजा ओढून घे. आणि तुझं झालं असेल तर झोपून घे. झोपून राहा, टीव्ही नाही पाहायचा. मामा आले का ग राणी? हो पप्पा, मामा आलेत ना. काय करू राहिले तुझे पप्पा? आतमध्ये काम करून राहिले. अरे बापू, आले का? मला वाटलं आलेच ना का. आत्ताच आलो. काय काम चालू होतं का? बाहेर बसतो मी. अरे नाही काम काय, ते ईमेल पाठवायचं होता, एक झालं. या ना या बस. काय बा, तुम्ही संध्याकाळच केली, रात्रच केली संध्याकाळ कायची? हा जेवायला म्हटलं, आशाला म्हटलं पाहून येले बोलावतो, ते दोस्तात इकडेच जेवता. अरे ते तो बरेच दिवसाचा बोलवून राहिला. या त्यांना मला दोघांनाही बोलवलं होतं, पण आशा आज नाही म्हणे जाऊ द्या, पुढल्या वेळेस कधी जाऊ. नाही तर त्याचा बरेच दिवसाचा नांदा चालू आहे. या फ्लॅट वगैरे घेतला. आम्ही ना सोलापूरला होतो ना, दोघं सोबतच होतो. हो, त्याच्यानं चांगलीच ओळख आहे. मग त्याचे ट्रान्सफर इकडे मुंबईला झालं आणि मी पुण्याला सेट झालो. तर मग बरेच दिवस. आणि पुण्याला आला होता तो मागचे, तर फॅमिलीला घेऊन आला होता. हो, आशा चांगली ओळखते त्याच्या फॅमिलीला. त्यामुळे तो म्हणे या दोघं जण, पण ते काय आज नाही आला मेळ, म्हणून तिकडे त्यांनी जेवल्याशिवाय येऊच नाही दिलं. हो का, असं काय? हो, आशा सांगेच म्हणे तिचा मित्र आहे म्हणे पाहुणेचा, तिला म्हटलं जेवायला म्हणून येतो, तुम्ही राहणार नाही ना बा. अरे नाही, राहायचं कसं कृष्णा, तुला तर माहित आहे श्रावणी कसं एकटी आहे घरी. त्या शेजारच्या काकूला म्हटलं बघा, नाहीतर कसं आता उद्या तिची सकाळी स्कूल, तर आम्ही कसं आता 10ला निघालो रात्रीत, तर सकाळपर्यंत पोहोचतो ते 3-4 घंटे. किती म्हटलं तर आता रात्री तर ट्रॅफिकही नसते, एकदम लगेच पोहोचतो, काही वेळ नाही लागत. हो हो बरोबर आहे. का रे कृष्णा, राणीच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे म्हणते. हा हो ताई, हो आहे ना, मग जातो ना मी, परवाच्या दिवशी आहे म्हणते. हा तेच म्हटलं, ते मला म्हणे पॅरेंट्स मीटिंग आहे आत्या. म्हटलं याला सांगून देजो पप्पाला, तुझ्या लक्ष ठेवजो, जाजो मीटिंगले, नाही तर लेकराले उगाच हे वाटते. का हो, तुम्हाला काही देऊ का चहा वगैरे, काही कॉफी? नाही नाही बाबा, काही नाही, माझं जेवण झालंय. आपण आता अर्ध्या 1 तासात निघूया. ठीक आहे ना. बोला कृष्णा, कसं काय? चांगलंच. कसं काय? चांगलंच चालू आहे. आता कंपनीचं ते तिकडे चालू आहे ना, ऑफिस टेक ना. हो, कंपनी विषयी नाही बोलत आहे मी. बाकी तर काय, बाकी चांगलंच आहे सगळं. किचनचं फर्निचर पाहिलं का तुम्ही? ते केलं म्हटलं दिवाळीच्या आधी, दसरा झाल्यावर सुरू केलं. 15 दिवसात करून दिलं म्हटलं बापू. हो, पैसे घेतले त्यांची, पण 15 दिवसात काम कम्प्लीट. हो, तर फ्रीज बदलला, पाहिला का तुम्ही? हो, पहा ना कृष्णा, छान झालं काम, व्यवस्थित काम केलं, मस्त काम. काय पाहा लागते. फ्रीज पण बघितला मी, म्हणजे हो बघितला, दुरून लक्षात आलं माझे फ्रीज बदलला म्हणून. तसं आशाने सांगितलंच होतं मला, तू घेतला ना तेव्हा सांगितलं होतं आशाने की कृष्णाने फ्रीज घेतला म्हणे. छान केलं, बरं झालं. पाहिजेतच वस्तू चांगल्या घरात. राणी काय म्हणते? राणी म्हणते आईला आणि बाप्पाला दोघांनाही बोलावलं.
फिरून शेवटी पाहुणा आला त्याच मुद्द्यावर. हा तेच ते काय लेकर काही बरोबर करतात. हा पॅरेंट्स मीटिंग आहे तर दर महिन्यालाच असते, ते काहीच नसते. ते शाळेवाली कधी कधी शाळेचं सांगतात कौतुक, आम्ही हे केलं ना, आम्ही ते केलं ना, आम्ही ते केलं, आणि कधी कधी फी. मग एखाद्या वेळेस लेकराचे पेपर गिपर व्हायला असतात तर ते दाखवतात. पॅरेंट्स मीटिंग म्हणजे कोणते एवढं आहे. जाईल ना परवाच्या दिवशी आहे. पॅरेंट एक जण जाते कोणी, दोघं दोघायचं कुठे होत असते का, नेहमीच नाही होत दोघं दोघायचं. बरोबर आहे, नेहमी होत नाही, पण कधी कधी कसं असते कृष्णा, आपण मोठे माणसं ना, आपला इगो, आपला अहमपणा, किंवा मग आपलं काय असू दे, काय असतील ना वादविवाद किंवा काही मतभेद, ते आपण लोक आपल्या परीने विचार करतो. पण कधी लेकराच्या परीने आपण विचारच करत नाही. मी बोलत नाही कधी, कारण या विषयावर मी बोललेलं योग्य नाहीये. तू म्हणशील की काय बाजा वैभव मला काय सल्ला देतात, मी देते तुला सल्ला, पण एक एवढं सांगतो की तू तुझ्या मतानुसार किंवा तुझ्या इगोनुसार, तुझ्या याच्यानुसार नको विचार करू. एकदा राणीच्या ठिकाणी जाऊन जरा विचार कर की लेकराले काय वाटते बा. हा कसं असते, तू किती जीव लावशील तिले, आता सतुतही आल्या तिला चांगलं चांगलं करून खायला देतील, सगळं तिची व्यवस्थित काळजी घेतील. पण ती आई जे करू शकते ना बेटा, ते मला वाटते आताही नाही करू शकत आणि बापही नाही करू शकत. हा आता तर दूरच दूर. पण तू तिचा वडील आहेस ना, तू तू सुद्धा कुठेतरी कमी पडशील, पडतच. कारण आईची सर येतच नाही वेळा कोणाला, हो की नाही. तू माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मी तुला एवढं समजावून सांगून राहिलो की राणीच्या जागेवर जाऊन विचार कर आणि मग निर्णय घे. कारण निर्णय तर तुला पॉझिटिव्ह घ्यायला लागणार आहे, हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. हा कारण कसं असते, काही नाती आता नसतात ते एकदम तडकातडकी तुटायचे. मग उगाच घोंगडं भिजत घालून आपल्यालाही त्रास, लेकरालाही त्रास, असे निर्णय घेतल्यापेक्षा मला असं वाटतंय बेटा की तू तुझे प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करायला पाहिजे. उगाच त्या राणीला याच्यात टॉर्चर नको व्हायला, असं मला वाटते बरं. बाकी तुझा निर्णय सर्वस्वी तुझा राहील, या बाबतीत मी काहीच बोलत नाही. पण मला सांग, तू 6 महिने आणशील नाही त्या ताईला, ठीक आहे, 12 महिने आणशील नाही त्या ताईला, 12 महिन्यानं आणशील ना. आणल्यानंतर तू कसा वागशील, त्यांना तू कसं ट्रीट करशील, किंवा कसं समजावून सांगशील, किंवा कसं हँडल करशील जे काय आहे ते तू त्यांना, तू तुझं सांग ना की नाही मला असं असं नको, हे असं असं तुझं वागलेलं मला अजिबात पटत नाही, ही एवढे एवढे याचे दुष्परिणाम होऊ शकतात, याच्यात तुझाही तोटा आहे माझाही तोटा आहे, मेन म्हणजे त्या राणीचा आहे. कारण लेकराचं कसं असते, नवरा बायकोच्या भांडणामध्ये लेकरं पिसले जातात, हो की नाही. आ याच्यात राणीचा काहीच दोष नाहीये. पण तिला तिच्या आई, तुला तुला तिला काही घेणं नाहीये. तिची आई समाजासोबत कशी वागू राहिली, तिची आई तिच्या आजोबांसोबत, तुझ्या वडिलांसोबत कशी वागते, याच्याशी राणीला काही घेणं नाही. तिला तिची आई पाहिजे, समजलं ना. मग तुला काय आता याच्यावर विचार करायचा आहे कसा, तो निर्णय तू शांततेनं घे. ते तुम्ही दोघं जण मिळून बसून बोलून निर्णय घेऊ शकता. असं अबोला करून नाही मी आणतच नाही, मी बोलतच नाही, असे करून कुठले निर्णय सॉल्व्ह झाले. निर्णय सॉल्व्ह हा बोलूनच होते ना. हा बोलणंच बंद झालं तर मत माणसां कशी तुमची. हा बरोबर आहे बापू, आशाताईंनी तेच सांगितलं. नाही मग तुमचं म्हणणं पटून राहिलं, पण ते एक नाही बरोबर आहे ना. नाही ते बोलूनच निर्णय सॉल्व्ह करायला लागते, बोलूनच हे करायला लागेल. असं असं हे करून नाही होत, याच्यात काही फायदा नाही. तुमचंही म्हणणं बरोबर आहे, शेवटी जाऊन तर तिथेच जाणं आहे, राहून तर संसार करणंच आहे, सोबतच राहणे आहे. मग असं हे करून हे केल्यापेक्षा क्लिअर क्लिअर बोलूनच मुद्दे सॉल्व्ह होतील. बरोबर आहे बापू, तेच म्हणतो बा. बघ तुझा निर्णय सर्वस्वी तुझा आहे, मी त्यात काही म्हणणार नाही. पण एक लहान भाऊ म्हणून मी तुला सांगितलं, तू आशाचा लहान भाऊ आहेस म्हणजे माझाच भाऊ आहेस, हो ना. एक मोठ्या भावाच्या नात्याने मी तुला माझं मत मांडलं. मी तुला जबरदस्ती नाही करत की तू असंच कर का तसंच कर, निर्णय तुझा राहील. ठीक आहे मग येऊ आम्ही. कारण श्रावणी एकटी आहे ना, जास्त रात्र झालं तर तिलाही थोडस हे होईल. हो बापू, हो हो, जा जा, श्रावणी एकटी आहे घरी, बरोबर नाही आताच 10 वाजत आले. तुम्हाला जाता जाता किती म्हटलं तरी 12 साडेबारा वाजतातच. हो आम्ही आता इकडून फास्ट जातो हायवेने. आशा चला म्हटलं निघूया. आ हो. तिकडे मस्त पसरली, नवरा बसेल, काही 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 जीवाले लाश्रम आहे की नाही, सरक तिकडे. लहान झाली हा, बायकोला कोणी असं म्हणते का हा, किती चांगलं प्रेमानं नाव घेतात. तुम्हाला तर कधी येतच नाही. कधी सोनू म्हणा, कधी जानू म्हणा, कधी मोनू म्हणा. असं मग सरक मग जानू तिकडे. कुठे गेले लेकरं. लेकरं खाली आहेत आईजवळ, उन्हात घेऊन बसली आई लेकरायले. अरे ऊन लागीन ना, 2 वाजले ना. अहो काही नाही, दिवसभराचं ऊन कवळच असते. आता कोणतंच ऊन आहे. उन्हात म्हणजे अशी बसली तिथं दारात, नख काढून राहिली त्याची. असं म्हणून मॅडमचा आराम चालू आहे वाटते. बरं आहे बा. आता काढतो मस्त झोप मी. वा वा, कामच काय आहे.
सासूले लावलं कमाले, आई आहे काम करूला गेले. मग का हाय झोपा ना काढ सांगता, झोपा झोपा, घ्या सुख भोगून घ्या मला आईच्या राज्यात. बापा ओ काम काही नेत नाही नाही काम काहीच नाही ना आम्हाला झोपायचेच काम आहेत. अरे श्याम. अरे बाबा या ना. हा पप्पा. अरे मला वाटलं सुनबाई तू खालीच आहेस का? बाबू तर खाली आहे. नाही मी खालीच चालली होती. मी श्याम बाहेर आहे बरं, मला काम आहे तो सांग. हा पप्पा बोला ना, बोला काय काम आहे, कशाला बाहेर जायला लागते, या बसा. हो बसा ना पप्पा, मी खालीच चालली होती. काय बाई लक्षही नाही, दरवाजा उडेलच होता, मला लक्षच नाही. पप्पा आले मी झोपेल साजरी. पप्पा कधी येत नाहीत पण असे अचानक रूम मध्ये, काहीतरी अर्जंट काम आहे वाटते. या ना पप्पा बसा ना, काही काम होतं का म्हणजे? हो काम म्हणजे बाबू, पाहुण्याला फोन लावता मी, तर पाहुणा घ्यायला येऊन राहिला पहिले. हो का? फार चांगली गोष्ट वा. मी फोन लावलता बापूले पोरबाच्याच दिवशी. मी दुसऱ्या दिवशी फोन लावून राहिलो, बोलतो राणीसोबत बोललो, पाहुण्यासोबतही बोलणं चालू आहे. माफी मागितली, मा 1-2 खेप मागितली बा. आता येतो म्हणत का पाहुणे? हो. म्या जसा पाहुण्याला फोन लावता, तो काल पाहुण्याने काही फोन घेतला नाही, पण ती कोईल असेल त्याला फोन दिसला असेल फोनवर, तर त्याचा असा कोण फोन आलता. तो चांगली बोलली मला, तर जातो म्हणत मी, म्हणजे येतो म्हणत इकडे, लागे तिले घ्यायला येतो असं म्हटलं. तिले घ्यायला येऊन राहिलो मी, येणं झालं तर येईन म्हणत, नाही तर येणार नाही असं म्हणत. म्या म्हटलं बा तुम्ही या सांगता आम्हाला सांगा, तुमचं इकडे येणं नाही होणार तर आम्हीच येऊ म्हटलं बा, तिकडे तुमच्या भेट होतात असं म्हटलं बा. म्या आपल्याला जायला पुरी ना बाबू त्याच्या घरी, हा पाहुणा येणार नाही इकडे, हा योग तो फुगेला आहे. कसं बाई जाते तर मग जाता जाता बाईची बी भेट होते. आता लागे पाहुण्याला जरसं भेटलेलं बरं राहील है ना. हा येऊन राहिला बा घ्यायले, कसं येतं काय काय करतो आता. हा नाही तुला काय वाटते, मी बरोबर केलं ना. मी म्हटलं पाहुणे येले, म्हटलं तुम्ही काही येतात म्हणजे आज येतात सकाळी येतात सका, मी येतो म्हटलं बा श्यामन मी असं म्हटलं. तो रिकाम पण आहे ना. हो हो पप्पा रिकाम पण म्हणजे काय काय हे आहे का? हो जाऊ. कधी येतो म्हणत पाहुणे इकडे? मला म्हणत सकाळी येतो असं म्हणलं नाही ना, सकाळी सकाळी परवा येतो सुट्टीचं पाहून असं म्हणलं. तर मी म्हणलं बा तुम्ही आले तर मला फक्त फोन लावा की बा मी इकडे आलो असं सांगितलं पाहुणा. नाही तर म्हटलं तू एखादा फोन लावून दे, आले का बापू इकडे, मले बाबानं सांगितलं. हा आपण सांगणार नाही तर पाहुणा, हा तर आपली भेट झाली पाहिजे जसं मामन नाही जसं. हो मी लावतो पाहुणेले, थोड्या वेळात फोन लावतो. आताच लावू का, आता लावून बोलू का? नाही सध्याच नको लावू, एक सध्याच त्या पाहुण्याचा फोन मला आला. हा तू जसा दुपारून लाव, जसं 4-5 वाजता. आज येऊन राहिले का म्हणा बापू, का सकाळी येऊन राहिले, राणी आहे का संग, असं तसं बोल जरसं. मी म्हणतो तो मायले घेऊन नाही तर संग, हा ते त्या मंदिरले जरसं सांगतील तर सांगेल समजावून की बा आता बाई जशी चांगली आला तो पाहुणा एवढा घ्यायला, तर आता जरसं बाई जरा नमती घे का असं काही नाही. हो चालते मग मी तुम्ही मी जाऊ मग आपण. आणि काही नाही, मंदाचंही चांगलंच आहे बाबा, ते काय आहे ते आता, ती काही एवढं हे आहे का, चांगलीच आहे ते. ह तुले तो बहीणची नाही तर खात्री तर कोणाची येणार आहे. चांगलीच आहे, एवढा तमाशा केला मुलच्या कारणासाठी, चांगलीच आहे म्हणतो. अजून आता याच्यातून जरी काही शिकली ते तर माझ्या 7 जन्माचं पुण्य नाही तर का मरे लोक तमाशाच करतात का काय सांगा. पप्पा नका टेन्शन घेऊ तुम्ही, बसा ना पप्पा. नाही ते नाही बसत मी, ध्यानातच नाही का तसाच आलो अंदर. मी त्या मा विचारातच होतो, पाहुण्याचा फोन आला पण तू घरी आहेस मला माहित आहे. लेकरं खाली होते, मी म्हणलं बाई खालीच आहे, मग मी आलो, चल खाली बसू. अरे बरं चला खाली जाऊ. ए मोहिनी चहा कर पप्पांचा फिक्का आणि माझा साखरचा कर. हो करते ना. आई तुम्ही घेता का चहा? करते मग सगळ्यांचा. हो ठुई चहा, मग आज लस लवकर दोघं बापल्या खाली चहाची तलप आली आणि ठुई मग ती घेतो म्हणतात तर मग आपला बी ठेवून दे त्याच्यातच. नाही हे का वदर होते का दोघं जण बसेल? हो आमच्याच रूम मध्ये होते. असं काय आता तो फोन चालू होता कोणाचा, खाली खोलीतच तो होती, काही वर गेले मग ध्यानही नाही. सुन भाई चहा जरासा साखरा टाकजो भाई आज. गोड चहा घ्या वाटून राहिला. पप्पा साखरचा काही होत नाही, सुनबाई टाक उलसाक टाक. माय बाई आज तर गाडीला खूप दिसून राहिली आणि साखरा खायची काय उभं खाली. माय बाई गोड खावा वाटून राहिलं का आज?